नुकतंच एक प्रकरण चर्चेत आलं, ज्यात एका 84 वर्षीय वृद्ध व्यक्तीला 33 वर्षापूर्वी केलेल्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलं। दीपक राय असं त्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे। तो बिहारच्या वैशाली जिल्ह्याचा रहिवासी आहे। विशेष म्हणजे हा वृद्ध व्यक्ती फरार नव्हता, तर या प्रकरणात कोर्टाच्या सुनावणीला 33 वर्षे लागली आणि या 33 वर्षात 15 न्यायाधीशांची बदली झाली। 10 नोव्हेंबर 1992 साली एका शेजाऱ्याशी शेतरस्त्याच्या कारणावरून वाद झाला होता। त्यावेळी दीपक राय यांच्यासह अजून 4 आरोपी होते। त्यांनी संबंधित परिवारावर गोळीबार व मारहाण केली होती, ज्यात 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले होते। तेव्हा वृद्ध व्यक्तीसह 5 जणांना खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते। हा खटला 33 वर्षे चालला। या काळात 5 आरोपींपैकी 4 जणांचा मृत्यू झाला आणि दीपक राय हे एकमेव जिवंत आरोपी उरले होते। वैशाली जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश यांनी 33 वर्षांनी 15 न्यायाधीशांची बदली झाली, तेव्हा कुठे जाऊन 16व्या न्यायाधीशांनी 1 जून 2026 रोजी या खटल्याची सुनावणी अखेर पूर्ण केली आणि दीपक राय यांना दोषी ठरवण्यात आलं। अनेक प्रसार माध्यमांनुसार या गुन्ह्यासाठी त्यांना 3 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली, तर काही रिपोर्टनुसार ती 10 वर्षापर्यंत असू शकते। आज दीपक राय यांचं वय 84 ते 85 वर्षे सांगितलं जात आहे। कोर्टाच्या सुनावणीला 3 दशक लागली। या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।